हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर 2-3 दिवसापूर्वीच आमची लग्नाची ॲनिव्हर्सरी झाली. म्हणजे लग्नाला 2 वर्ष कंप्लीट झाले आणि लग्नाच्या 6 महिने आमची एंगेजमेंट झाली होती. आणि प्रत्येकाच्या आयुष्यातला बघा हा खूप मोठा टर्निंग पॉईंट असतो. लग्न असो किंवा एंगेजमेंट असो, हे काही गोड क्षण असतात, ते प्रत्येकाच्या आयुष्यात येतात आणि ते खूप अनमोल असतात प्रत्येकासाठी. तर आपण सेव्ह करून ठेवतो, जसं की फोटोज असो, व्हिडिओज असो, अल्बमद्वारे सगळ्या गोष्टी ह्या सेव्ह करून ठेवतो. आणि आज मी माझ्या एंगेजमेंटचा अल्बम तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्कीच हा व्लॉग स्किप न करता नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. खूप छान छान फोटोज आणि व्हिडिओज आणि खूप छान मेमरीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोबत प्री वेडिंगसुद्धा केलं होतं आम्ही आणि लग्नाचा अल्बमसुद्धा तुमच्या म्हणजे सोबत शेअर करेलच पुढे वागे. तर खूप छान क्षण असतात हे प्रत्येकाच्या आयुष्यातले, म्हणजे प्रत्येकजण कोणी कधीच विसरू शकत नाही. चला आपण आता माझ्या एंगेजमेंटचा अल्बम बघूयात. तर हा आहे माझ्या एंगेजमेंटचा अल्बम आणि खूप छान आहे, म्हणजे ट्रेंडिंगमधलाच अल्बम आहे हा. आणि त्याच्यावरती एंगेजमेंट सेरेमनी असं लिहिलं आहे आणि दोघांचे फोटोज आहेत वरती बघा. आणि प्रतीक्षा आणि मिस्टरांचं नाव आहे अनिकेत. आणि 13 नोव्हेंबर 2022ला आमची एंगेजमेंट झाली होती. त्याच्या अगोदर म्हणजे बघण्याचा आणि म्हणजे काय बैठक वगैरे किंवा बघण्याचा जो कार्यक्रम असतो मुलामुलीचा, तो झाला होता. आणि त्याच्यानंतर मग एंगेजमेंट म्हणजे डेट फिक्स केली होती आणि मग एंगेजमेंट धरली होती. तर खूप सुंदर अल्बम आहे. तुम्ही नक्कीच हा व्लॉग कंटिन्यू करा. आणि आता ओपन करूयात आपण अल्बम. तर याच्यामध्ये ना पहिल्यांदा म्हणजे सोलोज फोटोज वगैरे झाले, जे काही एंट्रीचे लुक होते. आणि या अल्बममध्ये ना मी म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी म्हणजे एंगेजमेंटच्या दिवशी ना मी 3 लुक केले होते एक्झॅक्टली. म्हणजे हा एक घागरा टाईप आहे, म्हणजे साडी वेअर केली तशी. ऑनलाईन मी म्हणजे जे कापड आहे फॅब्रिक ते ऑनलाईन म्हणजे शॉपिंग केलं होतं, त्याचं बुकिंग केलं होतं ऑर्डर करून. आणि मग घरी नंतर स्टिच केला होता घरी बहिणीने. आणि खूप सुंदर आहे तो, म्हणजे अजूनसुद्धा आहे माझ्याकडे. आणि त्याचा ब्लाऊज आणि जो स्कर्ट वगैरे आहे, ओढणी वगैरे, ते रेडीमेड स्टिच करून म्हणजे घेतलं होतं घरी. रेडीमेड त्याचं फॅब्रिक आलं होतं ऑनलाईन. आणि मग पहिल्यांदा एंगेजमेंटच्या दिवशी ते येईपर्यंत म्हणजे नवरदेवाकडचे गेस्ट येईपर्यंत तिकडले सगळे सोलोज फोटोज वगैरे पहिल्यांदा मी काढून घेतले. आणि मला फोटोची खूप आवडसुद्धा आहे. सोबत जे मेकअप वगैरे सगळं ज्वेलरी वगैरे जे आहे ते सगळं मेकअप आर्टिस्टकडूनच म्हणजे सगळं अवेलेबल होतं. आणि खूप सुंदर असा मेकअप केला होता त्यांनी, म्हणजे आमच्या घराच्या म्हणजे जवळच आहे मेकअप आर्टिस्टचं त्यांचं हे सुद्धा. तर हा मेकअप सकाळचा म्हणजे सकाळचा हा लुक आहे जो, तो माझा सकाळचा लुक आहे मॉर्निंगचा एंगेजमेंटच्या दिवशीचा. आणि ते आले होते सकाळी, तर त्यांच्यासोबत काही फोटोज वगैरे झाले होते. आणि हा जो ज्वेलरी सेट आहे तो घागऱ्यावरती क्रॉस केला होता, म्हणजे अपोजिट कॉम्बिनेशन केलं होतं. त्यामुळे ते खूप छान वाटत होतं, दिसायला सुद्धा आकर्षक वाटत होतं. मेकअप वगैरे सुंदर केला होता एकदम त्यांनी. आणि सोबत मग सकाळी म्हणजे घरापासून काही अंतरावरच म्हणजे मंदिर आहे थोडंसं, त्या मंदिरामध्ये एंगेजमेंटचा कार्यक्रम केला होता. सगळं डेकोरेशन वगैरे ठेवलं होतं, म्हणजे केलं होतं. आणि मग घरी सगळ्यांनी ओवाळलं होतं. पहिल्यांदा औक्षण केलं होतं बहिणीने, मावशीने, मामींनी, म्हणजे घरातले जे काही रिलेटिव्ज आले होते, एंगेजमेंटच्या अगोदरच आले होते रिलेटिव्ज. आणि म्हणजे आमच्या घरात कार्यक्रम असेल ना तर भरपूर रिलेटिव्ज येतात अगोदरसुद्धा. आणि मग मम्मीने, आईने, सगळं बहिणीने वगैरे, मावशांनी सगळ्यांनी पहिल्यांदा औक्षण केलं होतं. आणि नंतर मग आम्ही हॉलवरती गेलो, म्हणजे जवळच आहे, 2-3 मिनिटाचं अंतर आहे फक्त. सोबत मग कार्यक्रम चालू झाला. आणि मग नवरीला तर तुम्हाला माहितीच असेल की नवरीला पहिल्यांदा पाटावरती बसवलं जातं. आणि ही सगळं जे साहित्य आहे ह्या पेज नंबर 2 वरती हे सगळं जे साहित्य आहे ते सगळं नवरदेवाकडून आलेलं असतं. नवरीसाठी जी फळं किंवा मेकअपचं सामान असं सगळं, शृंगार वगैरे, साडी तर खूपच सुंदर आणली होती त्यांनी मला. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की म्हणजे एंगेजमेंटचा कार्यक्रम असेल तर नवरीसाठी साडी, गजरे, जे काही मेकअपचं साहित्य वगैरे असतं ते न्यायचं असतं नवरीसाठी. तर आणलं होतं अगोदर. आणि हा माझा सकाळचा लुक होता, तर खूप सुंदर झाला होता, म्हणजे हेअरस्टाईल वगैरे. आणि 3 वेळेस ना त्यांनी वेगवेगळे व्हेरिएशन्स दिले होते. सोबत ज्वेलरीसुद्धा वेगळी होती, त्यामुळं वेगळे दिसत होते पूर्णतः लुक. खूप भारी वाटत होतं. आणि मग तिथे पहिल्यांदा पाटावरती बसले होते
तेव्हा म्हणजे ते जे साहित्य आणलेलं असतं नवरदेवाकडून ते प्रत्येकाने द्यायचं असतं. हळदी कुंकू लावून टिळा वगैरे, म्हणजे पहिल्यांदा सुपारी फोडली गेली आणि त्या अगोदर आमचे फोटोसुद्धा झाले होते कपलचे. आणि ह्या पेजवरती माझी बहीण आणि दाजीसुद्धा आहेत बघा एका साईडला. आणि त्याच्यानंतर मग सगळं सुपारीचा कार्यक्रम वगैरे फोडून झाला की मग जो नेक्स्ट लुक होता तो सुद्धा करायचा होता, पण काही वेळ होता कारण की काही पूजाविधी वगैरे असतात बघा आपल्या मराठी संस्कृतीमध्ये. तर त्याच्यानंतर मग साडी वगैरे विअर करायला दिलं त्यांनी मला, म्हणजे गजरे वगैरे असेल ते. तर त्याच्यानंतर मग ही ग्रीन कलरची जी साडी आहे ती आणली होती त्यांनी. आणि ब्लाऊज बहिणीने स्टिच केला होता, खूप सुंदर केला होता. त्याला वर्क वगैरे करून आम्ही म्हणजे घरच्या घरीच वर्क वगैरे केलं होतं आणि खूप सुंदर आहे, आकर्षक दिसतं समोर तो दिसायला. आणि ते ज्वेलरी सेट वगैरे आहे तो मेकअप आर्टिस्टच होता. सोबत काही बँगल्स वगैरे ज्या आणल्या होत्या त्या सगळ्या म्हणजे नवरदेवाकडून सगळं साहित्य ते येतच म्हणजे नवरीला. आणि खूप सुंदर लुक झाला होता हा सुद्धा, म्हणजे साऊथ इंडियन टाईप दिसत होतं समोर ट्रॅडिशनलमध्ये. खूप भारी वाटत होतं, तो ट्रॅडिशनल लुक झाला होता एकदम. आणि मामींनी इथे ते फुलांचे मुंडवळे असतात बघा, ज्या की ते एंगेजमेंटच्या दिवशी नवरदेवाकडचे नवरीसाठी आणतात. सोबत काही 2 हार आणि काही गजरे आणि ह्या मुंडवळ्या मामी बांधत होत्या. त्याच्यानंतर मग जी काही नवरदेवाकडची किंवा नवरीकडची मंडळी असतात त्यांनी हळदी कुंकू लावून पहिल्यांदा मग ओटी वगैरे भरली साडीवरती. आणि काही वस्तू आणलेल्या असतात नवरदेवांनी, त्या म्हणजे फळं किंवा काय ते टोपलीमध्ये भरून आणलेलं असतं किंवा बॉक्समध्ये, त्याने ओटी भरायची असते नवरीची. आणि मग ते झालं आणि त्याच्यानंतर मग काही फोटोज वगैरे ते तर नेहमी क्लिक त्या मुवमेंट्स आपल्यासोबत म्हणजे काढतच असतात फोटोग्राफीमध्ये. पण मग त्याच्यानंतर मग एकमेकांना हार वगैरे घातल्यानंतर मामांना म्हणजे आमचे मामा आणि त्यांचे मामा आले होते एंगेजमेंटच्या वेळेस. तर त्या दोघांच्या हस्ते सुपारी फोडली आणि मग त्याच्यानंतर मग एंगेजमेंट सेरेमनी चालू झाला होता. पण हे जे काय आहे मुंडवळ्या किंवा हार वगैरे ते साडीवरती झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग जो रिंग सेरेमनीचा कार्यक्रम आहे तो नंतर म्हणजे केला होता, कारण की त्यावेळेस मी 1 पीस घातला होता आणि 1 पीस सुद्धा मला ह्यांनीच म्हणजे दिला होता. तर खूप सुंदर आहे बघा, तुम्ही नेक्स्ट पेजवरती बघतालच. तर या पेजवरती बघा 1 नंबरला मावशी आहेत, म्हणजे आईंच्या बहीण, सोबत आई आहेत ओटी भरताना. आणि इकडच्या साईडला मामा आहेत माझे, जे की ते त्यांना हार घालतायत बघा नवरदेवाला. आणि त्यांनी सुद्धा खूप सुंदर ड्रेस घेतला होता. हा त्यांचा म्हणजे एंगेजमेंटचा ड्रेस आहे. त्यांनी 1 पीस म्हणजे 1 पीसवरती वेगळा ड्रेस घातलेला आहे ब्लेझर टाईपमध्ये. आणि म्हणजे ह्या साडीला मॅच होईल असा म्हणजे ट्रॅडिशनल लुक केला होता. मॅच नव्हता होत पण ट्रॅडिशनलमध्ये लुक केला होता, त्यामुळे भारी दिसत होतं दोघं सुद्धा. आणि मग त्याच्यानंतर तोपर्यंत जेवण वगैरे चालू झालं होतं, म्हणजे जेवणाचा कार्यक्रम वगैरे. आणि आता या पेजवरती बघा आत्या आहेत, दिदी आणि त्यांचा फोटो आहे, आणि सोबत आई आणि दिदी या तिघांचा सुद्धा फोटो आहे या पेजवरती. असे म्हणजे असं कार्यक्रम असेल तर बघा या मेमरीज आपल्यासोबत बघा कायम राहतात, की कोण आलंय कोण गेलंय या कार्यक्रमामध्ये. आणि ही आमची सगळी फॅमिली आहे, 5 मेंबर्स आहेत आमच्या फॅमिलीमध्ये. सोबत उजव्या साईडला बघा ही सगळी मावशी, म्हणजे आमची मावशी आहेत हडपसरच्या, त्यांची फॅमिली आणि सोबत आमची फॅमिली, अशी सगळी दोन्ही मिळून फॅमिली मेंबरचे सगळे फोटोज आहेत. आणि आता आपण नेक्स्ट पेजवरती जाऊयात. तर हा आहे आमचं साखरपुड्याचा एंगेजमेंटचा रिंग सेरेमनीचा कार्यक्रम. तर हा केक जो आहे एंगेजमेंटचा तो मी ऑर्डर केला होता, त्यांच्यासाठी सरप्राईज होतं. मेन म्हणजे त्यांना काहीच माहिती नव्हतं, म्हणजे काहीच आयडिया सुद्धा नव्हती या केकबद्दल, म्हणजे मी ऑर्डर वगैरे केला आहे असं काही. तर मी त्यांना सरप्राईज देण्यासाठी म्हणजे केक ऑर्डर केला होता आणि खूप सुंदर असं डिझाईन होतं त्याचं. आणि ह्या 2 रिंग आहेत त्या आमच्या एंगेजमेंटच्या रिंग्स आहेत. तर त्या आम्ही अगोदरच म्हणजे ही जी शॉपिंग आहे ती सगळी अगोदरच झाली होती आणि ठरवून झाली होती, कारण की कार्यक्रम छान करायचा होता. आणि आम्हाला दोघांना सुद्धा म्हणजे याच्यामध्ये आवड आहे, म्हणजे कपड्यांमध्ये असो किंवा फोटोज व्हिडिओज काही असो अशामध्ये आवड आहे दोघांना पण. तर रिंग सेरेमनीचा कार्यक्रम चालू झाला होता. तर पहिल्यांदा रिंग घातली आणि मी त्यांना घातली, त्यांनी मला घातली. आणि यावेळेस काय झालं की त्यांनी म्हणजे गुडघ्यावरती बसून मला रिंग घातली होती आणि कविता केली होती म्हणजे तेव्हा, पण मला काही जास्त आठवत नाही ती, नाहीतर मी तुम्हाला सांगितली असती. आणि कविता करून मग रिंग घातली होती, खूप छान होतं आणि म्हणजे तो क्षण छान होता. सोबत मग नंतर केक कटिंग वगैरे केलं होतं आणि त्या केकवरती ना दोघांचं नाव सुद्धा आहे बघा, प्रतीक्षा अनिकेत आणि जस्ट एंगेज म्हणून ते वेगळं करून घेतलं होतं.
सोबत नंतर मग एंगेजमेंट झाली, रिंग सेरेमनीचा कार्यक्रम सगळा झाला आणि मग नंतर फोटो सेशन चालू झालं. या अगोदरच्या पेजवर ना बहिणीसोबत फोटो काढले होते, मावस बहिणीसोबत, आणि मग बाकीचे रिलेटिव्स वगैरे जेवायला बसले होते. तोपर्यंत मग आम्ही फोटोज वगैरे काढून घेतले होते. आणि हा जो वन पीस आहे तो त्यांनी मला घेतला होता, म्हणजे दिदी आणि यांची चॉईस आहे बघा. ही वन पीसची पर्पल कलरमध्ये आहे, म्हणजे अल्बममध्ये थोडासा वेगळा दिसतोय, पण आहे ना प्रॉपर समोर तर खूपच सुंदर वाटतो आणि कॉस्टली आहे. म्हणजे वन पीस मी रेंटने वगैरे काही घेतला नव्हता. खूप सुंदर आहे, मला तर म्हणजे प्रचंड आवडतो. आणि त्याच्या स्लीव्ह सुद्धा फ्रिलच्या आहेत, कारण की त्यावेळेस ना फ्रिलची म्हणजे फॅशन होती, त्यामुळे मी फ्रिलच्या स्लीव्ज घातल्या होत्या आणि खूप आकर्षक वाटत होतं. आणि त्यांनी सुद्धा त्या ड्रेसला थोडंफार असं मॅच होईन असं पर्पल कलरमध्येच बघा ब्लेझर घेतलं होतं आणि आतमध्ये व्हाईट शर्ट. खूप सुंदर वाटत होतं त्यांना, ते सुद्धा खूप स्मार्ट दिसत होते. आणि मग त्यांचे फोटोज घेतले, मग काही सोलोज वगैरे, कारण की सकाळी यायला थोडंसं लेट झालं होतं, म्हणजे कार्यक्रमाचा मुहूर्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर होता, त्यामुळे त्यांचे काही सोलोज फोटोज वगैरे काढून जास्त काही झालं नाही. त्यामुळे पहिल्यांदा मग त्यांचे सोलोज फोटोज वगैरे घेतले. आणि त्यांना सुद्धा म्हणजे फोटोची आवड आहे, पण माझ्या एवढी नाहीये. आणि मग दोघांचे फोटो, कपल फोटोज वगैरे झाले होते. त्याच्यानंतर गॉगल्स वगैरे, म्हणजे मी अगोदरच खरेदी केली होती, ते गॉगल्स वगैरे काढून नंतर फोटो काढले. आणि फोटोग्राफीवाले सुद्धा खूप सुंदर होते, त्यांनी भारी म्हणजे फोटोज वगैरे काढले, म्हणजे मनासारखे, म्हणजे पोज वगैरे सगळं देणं, कारण की काही जण बघा क्लिअरिटी सुद्धा म्हणजे डिफरन्स असतो. आणि मग परत त्यांनी सुद्धा म्हणजे केक आणला होता, म्हणजे भाऊजींनी त्यांना केक आणायला लावला होता, तर हा केक सुद्धा परत नंतरच्या वेळेस आणला आणि मग पुन्हा तो कटिंग केला आणि मग सगळ्यांना म्हणजे डिवाइड केला सगळ्यांमध्ये. आणि मग नंतर रिलेटिव्स बघा आलेले आहेत तिथे. तर या पेजवरती बघा मावस बहीण, दाजी आणि मावस भाऊ आहेत, खाली दिदी आहेत आणि उजव्या साईडला मावस भाऊ आणि वहिनी आहेत. त्यांचं लग्न सुद्धा म्हणजे 1 वीक अगोदरच झालं होतं, आमच्या एंगेजमेंटच्या अगोदरच. सोबत ह्या ज्या पेजवर आहे नेक्स्ट पेजवरती हे सगळे आमचे रिलेटिव्स आहेत, म्हणजे आमच्या इकडचे माझ्या मिस्टरांच्या इकडचे रिलेटिव्स आहेत. आणि या ज्या आहेत ते माझे फ्रेंड सर्कल आणि सोबत बहिणी आहेत. आता नेक्स्ट पेजवरती आपण जाऊयात. तर खूप सुंदर असे कोट्स त्यांनी लिहिले होते अल्बममध्ये, म्हणजे ना या 1-2 वर्षामध्ये बघा हे ट्रेंडिंगमध्ये अल्बम आहेत की ज्याच्यामध्ये असे कोट्स आणि फोटोज वगैरे लावलेले असतात. आणि क्वालिटी सुद्धा खूप वेगळी आहे बघा अल्बमची, एकदम ट्रेंडिंगमधली आहे, त्यामुळे बघायला सुद्धा खूप छान वाटतं, कधी पण बघायला घेतलं तरी फ्रेश वाटतं. मग या वन पीसवरती ना मी डायमंडची ज्वेलरी आहे ती यूज केली होती, ती सुद्धा मेकअप आर्टिस्टकडूनच अवेलेबल होती आणि खूप छान दिसत होतं बघा. या वन पीसवरती सुद्धा त्यांनी वेगळा लुक केलेला आहे माझा आणि ते दिसायला सुद्धा छान वाटत होतं. आणि पहिला जो ट्रॅडिशनल लुक होता त्याच्यावरतीचा जो ड्रेस आहे तो त्यांच्यासाठी आम्ही घेतला होता. आणि मग हे ब्लेझर वगैरे त्यांनी खरेदी केलं होतं असं मॅचिंगनुसार वन पीसवरती. आणि मग काही बहिणीज वगैरे जे आहेत सिस्टर ब्रदर्स त्यांच्यावर काही फोटोज झाले आणि म्हणजे बहिणींना सुद्धा फोटोची आवड आहे खूप. मग जेवणानंतर बहिणींसोबत इकडच्या साईडला बघा माझ्या दोन्ही बहिणी आहेत आणि या पेजवरती बघा मामा आणि पप्पा वगैरे त्यांचं फ्रेंड सर्कल, सोबत खाली मोठी ताई आहे आणि त्याच्यानंतर दुसरी बहीण आहे आणि अजून एक बहीण आहे, अशा मला 3 बहीण आणि 1 भाऊ आहेत. आणि ही माझ्या एंगेजमेंटची मेहंदी आहे, मेहंदीसुद्धा बहिणींनीच काढली होती, मावस बहीण आणि माझी बहीण वगैरे जे आहेत त्यांनी काढली होती एंगेजमेंटच्या म्हणजे 2 दिवस अगोदर. खूप छान काढली होती, म्हणजे एंगेजमेंटनुसारच काढली होती. आता नेक्स्ट पेजवरती आपण बघूया, ही माझी मोठी ताई आहे, त्याच्यानंतर ही मावस बहीण आणि हा दादा आहे. म्हणजे सगळे घेतलेत, म्हणजे अल्बममध्ये असं कोणी काही राहिलं नाहीये. आता नेक्स्ट पेजवरती बघूयात, ही 2 नंबरची बहीण आहे, मॅरिड आहे, सोबत तिची फॅमिली बघा डाव्या साईडला दाजी आणि ती आणि सोबत खाली मावस बहीण आणि दाजी आहेत. आणि नेक्स्ट पेजवरती मेहंदीचे फोटो काढलेले आहेत बघा, खूप सुंदर मेहंदी होती आणि छान रंगली होती, एंगेजमेंटनुसार डिझाईन वगैरे केलं होतं मेहंदीला. आणि मग म्हणजे हॉलच्या बाहेरच तिथेच मंदिराच्या बाहेरच छान म्हणजे निसर्ग आहे, चांगला आहे, तर तिथे फोटोज वगैरे काढले होते आम्ही एंगेजमेंटनंतर. आणि खूप छान त्यांनी म्हणजे हेअरस्टाईल वगैरे केली होती मेकअप आर्टिस्टने, मला म्हणजे सगळे लुक आवडले होते. आणि जो वन पीस आहे तो खूप आवडला होता, कारण की ह्या दोघांच्या चॉईसचा होता. सोबत साडीसुद्धा खूप सुंदर आणली होती त्यांनी आणि वेगवेगळे लुक झाले होते.
त्यांचे बघा सोलो फोटोज आहेत हे गॉगलवरचे वगैरे. त्यांना सुद्धा फोटोज काढायला आवडतात आणि म्हणजे ते रील वगैरे करत होते अगोदर, त्यामुळे त्यांना सुद्धा फोटोज आणि पोज वगैरे द्यायला आवडतं आणि छान देतात. खूप स्मार्ट फोटोज येतात त्यांचे नेहमी. आता आपण नेक्स्ट पेजवरती बघूयात. हे ब्लेझर थोडं जरी म्हणजे थोडंफार मॅच होत होतं, तसं परफेक्ट मॅच नाही होत कारण की शेड वेगळा असतो त्यामुळे, पण प्रयत्न केला होता मॅच करण्याचा आम्ही. आणि एंगेजमेंटची रिंगसुद्धा आम्ही ना म्हणजे आवडीनुसार घेतली होती एकमेकांच्या चॉईसने. आणि त्याच्यानंतर मग साधारणपणे ना हा सगळा कार्यक्रम होईपर्यंत ना आम्हाला ना 4 ते 5 वाजले होते. 4-5 वाजेपर्यंत हा सगळा कार्यक्रम झाला होता आणि तोपर्यंत सगळे रिलेटिव्हसुद्धा होते. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही जे काही आमचे रिलेटिव्स आहेत माझ्याकडचे किंवा त्यांच्याकडचे, त्यांच्यासोबत फोटो काढले होते. ही माझी मावशी आहे आणि वरती मोठी बहीण आणि दाजी आहेत. या साईडला मम्मीसोबत फोटो काढलाय आणि इकडे माऊस बहीण आणि दाजी आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपण बघूयात. बराच वेळ म्हणजे कार्यक्रम चालू होता आणि मग कपल फोटोज वगैरे काढून घेतले होते. खूप वेगवेगळे फोटोज त्यांनी काढले आणि अल्बमसुद्धा खूप सुंदर मनासारखा तयार करून दिला. आणि हा एंगेजमेंटचा अल्बम आहे फक्त. लग्नाचा अल्बम दुसरा आहे, तो सुद्धा खूप मोठा आहे आणि खूप छान आहे. आणि मग त्याच्यानंतर मग सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. बाकीचे रिलेटिव्ह जे घरातले काही राहिले होते त्यांनी सुद्धा जेवण केलं. आणि फक्त एंगेजमेंटचा कार्यक्रम जरी असेल तरी पण अख्खा दिवस त्याच्यामध्ये जातो. आणि ह्या बऱ्याच काही गोष्टी ज्या असतात म्हणजे कपड्यांच्या असो काही शॉपिंगच्या, त्या आम्ही सगळ्यांनी म्हणजे ठरवून केलं होतं. आम्ही चॉईसनुसार सिलेक्शन केलं होतं, त्यामुळे मनासारखं झालं होतं सगळं म्हणजे शॉपिंग वगैरे आणि जे काही मॅचिंग वगैरे असेल ते. आणि ही बघा माझी फॅमिली आहे, बहीण भाऊ आहेत आम्ही सगळेजण. आणि जेवताना बघा मी त्यांना गुलाबजाम चारते. जेवणामध्ये गुलाबजाम ठेवला होता स्वीटमध्ये. आणि इकडे दादाचा फ्रेंड सर्कल सोबत मामी आणि मामींचा मुलगा, असे काही फोटोज आहेत या पेजवरती. त्याच्यानंतर मग रिंग सेरेमनीचा कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे जे रिंग वगैरे धरून फोटोज काढतात ते नेहमीसारखे ते काढलेच होते. आणि त्यांनी बॅकग्राऊंड वगैरे खूप छान घेतले फोटोज म्हणजे अल्बममध्ये, त्यामुळं भारीच सगळं अल्बम आलेलं आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हा अल्बम मला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण की कधी पण बघायला घेतलं तरी फ्रेश वाटतं आणि या मेमरीज आपल्यासोबत अल्बमच्या स्वरूपामध्ये किंवा आपण ऑनलाईन लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवतो, ते कायम आपल्यासोबत राहतात. एडिटिंगसुद्धा खूप छान केलं आहे त्यांनी आणि बॅकग्राऊंडसुद्धा खूप मस्त घेतलं आहे. त्यामुळे आम्हाला तर हा अल्बम खूप आवडला. आणि तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या गोड आठवणी माझ्या आयुष्यातल्या तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा नक्की कळवा. आणि या पेजवरती ना म्हणजे एंगेजमेंटच्या जे काही पेजेस आहेत फोटोचे त्याच्यामध्ये बघा ग्रेश ब्लॅकमध्ये काही बॅकग्राऊंड घेतलंय, ते सुद्धा खूप छान वाटतंय. म्हणजे ते पण ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि हा सगळा जो अल्बम आहे तो खूप छान आहे. घरी सुद्धा सगळ्यांना आवडला एंगेजमेंटचा. आणि लग्नाचा अल्बम सुद्धा असाच आहे, तुम्हाला मी दाखवेनच नक्की. आणि चला अशा पद्धतीने बघा आमचे काही लूक आणि आमचे एंगेजमेंटचे मेमरीज मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तुम्हाला कशा वाटल्या ते मला तर नक्कीच कळवा. आणि भेटूयात अशाच काही नवीन गोष्टी घेऊन पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नक्कीच आपला चॅनल बघा आणि तुमच्यापैकी कोणी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपला सगळे जे काही व्लॉग्स असतील ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. चलो बाय.